जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात निसर्गाचा भीषण प्रकोप पाहायला मिळाला असून ढगफुटीनंतर आलेल्या अचानक पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। काही क्षणातच शांत असलेला परिसर जलमय झाला आणि सर्वत्र भीतीचं वातावरण पसरले। मुसळधार पावसानंतर झालेल्या ढगफुटीमुळे डोंगराळ भागातून प्रचंड वेगाने पाण्याचा लोंढा खाली आला। या पुराच्या तडाख्यात रस्ते, पूल, घरे आणि शेतीचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अनेक वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेली असून काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि बचाव दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून प्रभावित भागात मदत कार्य वेगानं सुरू आहे। काही भागांचा संपर्क तुटल्यानं बचाव कार्याला अडथळे येत असल्याची माहितीही समोर आली आहे। दरम्यान सोशल मीडियावर या पुराचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल होत असून त्यामध्ये प्रचंड वेगानं वाहणारे पाणी, ढासळलेले रस्ते आणि उद्ध्वस्त झालेली घरं दिसत आहेत। प्रशासनानं नागरिकांना नदी नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे डोडा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नुकसानाचा अंतिम आकडा अद्याप समोर आलेला नाहीये। परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष असून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे।